नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर आणि आपण पाहत आहात रविराज ॲग्रो युट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, सध्या टरबूजाच्या पिकाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर टरबूजाच्या पिकामध्ये फळ सेटिंग होण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला टरबूज पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती मर होताना त्या ठिकाणी दिसत आहे. झाडं मोठ्या प्रमाणावरती सुकून जाताना त्या ठिकाणी दिसत आहे. याच्या मागची जी काही कारण आहेत ती कारण नेमकं काय आहेत आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच शेतीविषयक नवीन माहितीचे व्हिडिओ हे आपल्यापर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतील. तर मित्रांनो, आता जर बघितलं तर वातावरणामध्ये जवळपास 32 ते 33 डिग्रीच्या आसपास हे तापमान आपल्याला सध्या दिसत आहे आणि बऱ्यापैकी आपल्या शेतकरी बंधूंनी आपल्या टरबूज पिकाची जी काही लागवड केलेली आहे त्या टरबूज पिकामध्ये 3 ते 4 फळं आता सेटिंग झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या टरबूज पिकामध्ये जास्तीत जास्त फळांची सेटिंग त्या ठिकाणी होते. मधमाशी सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या टरबूज पिकामध्ये आपल्या फुलाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. पर्याय ना, आपल्या टरबूज पिकामध्ये जी काही सेटिंग होते जी आपल्याला अपेक्षित असते साधारणपणे 3 ते 4 फळं हे आपल्याला प्रत्येक आपल्या वेलाला त्या ठिकाणी सेट होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अशा वेळेस ती सेटिंग जास्त झाल्या कारणानं आपल्या वेलांवरती अतिरिक्त भार त्या ठिकाणी पडत असतो. त्याचप्रमाणे असा अतिरिक्त भार त्या ठिकाणी जर पडत असेल तर आपल्या वेलांमध्ये आपल्याला आवश्यक असणारी फळांची साईज होण्यासाठीची अन्नद्रव्याचा पुरवठा हा तो वेल त्या ठिकाणी करू शकत नाही. पर्यायानं आपला वेल हा त्या ठिकाणी कमकुवत होतो आणि आपल्या वेलाची मर झालेली आपल्याला सुकून गेलेला किंवा मर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेस जे काही पाणी व्यवस्थापन आपण आपल्या वेलासाठी त्या ठिकाणी करणार असतो, ते पाणी व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळेस कमी पाणी जर आपल्याला त्या ठिकाणी वेलाला मिळालं तरी सुद्धा आपल्या वेलाची मर ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते, किंवा अतिरिक्त पाणी जास्त प्रमाणामध्ये जरी आपल्या टरबूज पिकामध्ये पाणी जर त्या ठिकाणी झालं तरी आपल्याला त्या टरबूज पिकामध्ये मर झालेली आपल्याला दिसून येत असते. मित्रांनो, ही अतिरिक्त ओलावा झाल्या कारणानं सगळ्यात महत्वाचं आणि जर मुख्य कारण जर आपण या मर रोगाचं जर बघितलं तर फ्युझारियम विल्ट, म्हणजे फ्युझारियम नावाची जी काही बुरशी आहे त्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या मल्चिंग केलेल्या ड्रिपच्या माध्यमातून असलेल्या आपल्या टरबूज पिकामध्ये त्या ठिकाणी फ्युझारियम नावाच्या विल्टचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो आणि आपल्याला त्या फ्युझारियममुळे आपल्या जमिनीमध्ये मुळांवरती या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्या कारणानं वेल हा पूर्णपणे सुकून गेलेला, पिवळा पडलेला आणि मर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं आणि आताच्या सध्याच्या या तापमानाचा जर विचार आपण जर त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला सध्या जर आपण बघितलं तर 2 प्रकारचं तापमान आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. ते म्हणजे जर सकाळच्या वेळेमध्ये किंवा रात्रीचं तापमान बघितलं तर ते खूप कमी अशा प्रकारचं तापमान त्या ठिकाणी दिसतं. दुपारी मोठ्या प्रमाणावरती तापमान वाढलेलं आपल्याला टरबूज पिकाच्या आपल्या या क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे काय होतं की अतिरिक्त तापमान याच्यामुळे पिकावरती जो काही जैविक ताण येतो त्या ताणामुळे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मर झालेली आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारची जर मर म्हणजेच फ्युझारियम नावाची बिल्ट असेल किंवा जी काही आपल्याकडे मर होते त्या मरवरती जर आपल्याला कुठलं नियंत्रण करायचं असेल तर ते नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करायची या संदर्भामध्ये बघत असताना सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर आपल्याला जे काही पाणी आपल्या टरबूज पिकासाठी द्यायचं आहे ते पाणी देत असताना आपल्याला अत्यंत योग्य पद्धतीने आणि अचूक पद्धतीने पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जे काही पाणी आपण देणार आहोत ते वापसा कंडिशनवर जर आपण त्या ठिकाणी जर दिलं तर आपल्या पिकाची भूक जी आहे पाण्याची ती योग्य वेळी त्या ठिकाणी भागली जाते. आणि आपला जो काही समज आहे की टरबूज पिकाला मोठ्या प्रमाणावरती पाणी लागतं, हा समज त्या ठिकाणी जर आपण थोडासा बाजूला ठेवला आणि आपल्या पिकाला योग्य प्रमाणे आपण लागणं आवश्यक असेल अशा प्रकारे वापसा कंडिशनवर जर पाणी दिलं तर आपल्या पिकामध्ये मर हा आजार आपल्याला यायला त्या ठिकाणी प्रतिबंध त्या ठिकाणी नक्कीच होईल. त्यासोबतच मित्रांनो, आपण जर बघितलं तर अशा अवस्थेमध्ये जो काही फिझारियम किंवा बऱ्याच वेळेस वेलवर्गीय पिकांमध्ये निमॅटोडच्या गाठी सुद्धा आपल्या मुळांवरती त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणूनच अशा वेळेस या निमॅटोडमुळे सुद्धा आपल्या टरबूज पिकामध्ये मर होताना आपल्याला दिसत असतं. सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर आपल्या टरबूज पिकामध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक जर उपाययोजना करायची असेल तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा असेल किंवा सुडोमोनस असेल यासारखी जी काही जैविक बुरशीनाशक आहे ती आपण साधारणपणे 1 लिटर प्रति 1 एकर क्षेत्रासाठी या प्रमाणामध्ये आपल्या टरबूज पिकामध्ये ड्रेंचिंग ही त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून करू शकतो किंवा आळवणी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारची ड्रेंचिंग केल्यानंतर जमिनीतून होणाऱ्या फ्युझारियम सारख्या किंवा इतर जे काही बुरशींचा प्रादुर्भाव आपल्या टरबूज पिकामध्ये होत असतो त्याच्यावरती नियंत्रण मिळवायला आपलं त्या ठिकाणी सोपं जाणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, या उपरही जर आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी जर थोड्या प्रमाणामध्ये दिसत असेल, एखादा वेल त्या ठिकाणी सुकला जात असेल तर अशा वेळेस थायफिनेट मिथाईल साधारणपणे 250 ग्रॅम प्रति 1 एकर क्षेत्रासाठी आणि त्यासोबत विल्टमोर हे जे काही मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे ते साधारणपणे 1 लिटर प्रति 1 एकर क्षेत्रासाठी या प्रमाणामध्ये आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ड्रेंचिंग आपल्या टरबूज पिकासाठी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
मित्रांनो, अशाच प्रकारच्या ड्रेंचिंग केल्यानंतर जी काही आपल्याला आपल्या पुढे टरबूज पिकामध्ये जो काही धोका आपल्याला संभवतो म्हणजेच मर रोगाचा धोका हा त्या ठिकाणी टाळला जाऊ शकतो. म्हणूनच वेळेवरती उपाययोजना आणि ती करताना प्रतिबंधात्मक अशा प्रकारे जर उपाययोजना आपण आपल्या टरबूज पिकामध्ये जर केली तर आपल्याला टरबूज पिकामध्ये येणारा मर रोग हा त्या ठिकाणी पूर्णपणे नियंत्रित व्हायला आपल्याला मदत होणार आहे. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ गरजवंत शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा आणि रविराज ॲग्रो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.